तालुक्यामध्ये मी माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे जाफराबाद तालुक्यामध्ये पंचायत समितीमध्ये काल अँटी करप्शनची धाड टाकली आणि त्यामध्ये बीडीओ आणि विस्तार अधिकाऱ्याला पकडलं गेलं। त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे डोणगावचे सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य यांचा व्यवहार, मग त्यामध्ये 144 घरकुल तिथं मंजूर झालेले, त्यावर आमचे पैसे घेऊ नका, सह्या करून द्या। हे प्रकरण तसं बघितलं तर 1 महिन्यापूर्वी एक त्यांची बैठक झाली होती, पण त्यामध्ये अधिकारी आणि त्यांचं सेटलमेंट झालं नाही। तर शेवटी मग पुन्हा यामध्ये विस्तार अधिकारी आणि बीडीओ यांनी काही कामासाठी पैसे मागितले, त्यामध्ये सही करण्याचे 4000 रुपये द्यायचं ठरलं। तर ते विस्तार अधिकारी म्हणले की आपण बीडीओच्या चेंबरमध्ये जाऊन त्यांना सांगा। 8000 रुपयात ठरलं होतं, पण 4000 रुपये तिथं कॅश देताना त्यांना रंगहात पकडले। खरोखर एवढा भ्रष्टाचार जाफराबाद असेल, भोकरदन असेल, अन्य जिल्ह्याचे जिल्हा तालुके असतील, मोठ्या प्रमाणात हा भोंगळलेला आहे। सन्माननीय कडक अशा सीओ आयएस झालेल्या मीना मॅडम यांचा कारभार चांगला आहे, पण आमच्या भोकरदन जाफराबाद तालुक्यामध्ये आज तर तुम्ही चौकशी केली, कुठल्याही गावात आणि कोणाशी सुद्धा चर्चा केली, तो मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा चालू झालेला आहे। मग जाफराबाद असेल, भोकरदन तालुका पंचायत समिती असेल, जाफराबाद तालुका पंचायत समिती असेल, प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे। तर हा कोणी थांबवणार आहे की नाही? काल तर ते भारतीय जनता पार्टीचे डोणगावचे दोघे ज्येष्ठ कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य, भाजपाच्याच लोकांनी हा भ्रष्टाचार बाहेर काढला आणि सांगितलं की आता आमच्या गळ्यापर्यंत आणि नाकात जायला लागलं। तरी सुद्धा बीडीओ, मगरूर बीडीओ, विस्तार अधिकारी आणि संबंधित त्यांच्या खालचे भ्रष्टाचारामध्येच पूर्ण बरबडलेले, आणि त्यामध्ये श्री चव्हाण गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांनी मिळून त्याच्यामध्ये पैसे घेताना रंगेहात पकडलं। त्यामध्ये विहिरीचे मास्टर काढण्यासाठी 15000 रुपये असतील, घरकुलाचे बिल काढण्यासाठी 10 ते 15000 रुपये असतील, छोटे छोटे काम पंचायत समितीच्या काही बिल काढायचे असेल तर त्यामध्ये भ्रष्टाचार हा केला जातो। तर माझं सन्माननीय सीओ मॅडमला आणि संबंधित वरिष्ठ राज्याचे ग्रामविकास मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, यांना विनंती आहे की या तालुक्यात विशेष लक्ष देण्याची गरज आहे आणि मोठ्या प्रमाणात जो भ्रष्टाचार चालू आहे त्याला थांबवण्याची आवश्यकता आहे। हा जर थांबवला नाही तर लोकशाही पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये जनता त्यांना धडा शिकवतील। हा झाला विषय। पण इथले लोकप्रतिनिधी सन्माननीय संतोषराव दानवे साहेब या तालुक्याचे आमदार आहे, तरुण तडफदार आहे, पंचायत राजचे अध्यक्ष आहे। मी सुद्धा पंचायत राजचा अध्यक्ष असताना करप्शन या तालुक्यामध्ये करत असलेल्या त्या अधिकाऱ्याला उभं करून जनतेसमोर माफी मागायला लावलेली आहे। अशा अनेक उदाहरण आहे। मी सुद्धा जवाहर योजनेच्या विहिरी दिल्या तेव्हा पारदर्शकपणानं दिल्या, उभं करून कोणी पैसे घेतले असेल तर त्यांच्याशी चर्चा करत होतो। आज मात्र इथं ओपन एका विहिरीचे 50,000 रुपयाप्रमाणे आणि घरकुलाचे सुद्धा 15,000 रुपयाप्रमाणे आणि बाकी मास्टर काढताना पैसे घेतले जातात। कोण घेते हे पैसे? याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार आहे माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे आणि आमदार संतोषराव दानवे, हे जबाबदार आहे। लोकप्रतिनिधी म्हणून यांचा कारभार अत्यंत ढासळ पद्धतीनं चालू आहे। याच्यावर अधिकाऱ्यावर कोणाचं वाच नाहीये आणि वाच करण्यासाठी जनतेनेच आता कायदा हातात घेतला पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्याला जॉब विचारला पाहिजे। जर हे बीडीओ आणि विस्तार अधिकारी आणि संबंधित सस्पेंड केले नाही तर काही दिवसांमध्ये आम्ही मोर्चा काढू आणि याचा जॉब
संबंधित सीओ मॅडम असतील आणि वरिष्ठ अधिकारी असतील यांना नक्कीच विचारल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीये. आणि म्हणून माझी विनंती आहे शासनाला की एवढ्या दिवसात जर हा भ्रष्टाचार चालत असेल आणि याच्या अगोदर केला असेल तर याला कुठंतरी आता मूठमाती देण्याची गरज आहे आणि ते नक्कीच वरिष्ठ अधिकारी देतील. आणि इथले सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून पंचायत राजचे अध्यक्ष म्हणून हे काय करतात की सगळ्या ऑफिसचे हप्ते बांधण्याचं काम केलं आणि हा मोठा आकडा हा महिन्याला त्यांच्याकडे जातो. त्यामुळे मग कुठल्याही ऑफिसमध्ये तुम्ही जा, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा भोंगाळलेला आहे. आणि म्हणून माझी तमाम सर्व जाती धर्मातील जनतेला आव्हान आहे की येणाऱ्या काळामध्ये यांना घरी बसवा आणि चांगल्या विचाराची जनता पुन्हा एकदा पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायत मध्ये पैशाच्या जोरावर आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पुढे जाऊ नका. यांना मूठमाती द्या आणि चांगला समाजातला चांगला माणूस हा या पदावर बसवा ही विनंती या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्याला करतो. जर त्यांना बसवलं तर हा भ्रष्टाचार असाच वाढत जाईल आणि सामान्य लोकांची नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही, गोरगरीब जनतेची नुकसान झाल्याशिवाय राहणार नाहीये. तहसीलला सुद्धा संजय गांधी निराधाराच्या योजनेच्या माध्यमातून मग जाफराबाद असेल, भोकरदन तालुका असेल, प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे. नको त्याला 10 एकर ऊस आहे, 8 एकर ऊस आहे, स्कॉर्पिओ गाडी आहे, त्याच्याकडे मोठा बंगला आहे, त्याचे नाव घरकुला त्या संजय गांधी निराधार मध्ये आलेले. अरे काय चाललं? तहसीलदार मॅडमनं तहसीलदारांना सुद्धा याच्यात लक्ष घालण्याची गरज आहे. पण लक्ष घालत नसेल तर कायदा हातात घेतल्या जाणारे आणि कायदा हातात घेऊन एकच मागणं हातात रुमणं या पद्धतीनं रस्त्यावर आता उतरल्याशिवाय आपल्या तुम्हा सर्वांनाच पर्याय नाहीये. एवढंच या निमित्तानं मला आपल्याला सांगायचंय. माननीय सीओ मॅडमने सन्माननीय विस्तार अधिकाऱ्याला सस्पेंड केलं असं वाचलं, पण गट विकास अधिकारी आणि खालचे यांना सुद्धा चौकशी करून तातडीनं सस्पेंड करावा आणि यांना इथून हाकलून लावावा ही विनंती या माध्यमातून त्यांना करतो. आणि इथून पुढं कोणी भ्रष्टाचार करत असेल, मग तो लोकप्रतिनिधी असू का जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत असू, सन्माननीय सदस्य असू किंवा कुठलाही पुढारी असेल, तर याच्यावर सुद्धा वाच ठेवण्याचं काम संबंधित अँटी करप्शन ब्युरोनं लक्ष ठेवून यांच्यावर सुद्धा धाडी टाकल्या पाहिजेत आणि यांनाही सुद्धा यांच्यावर केसेस केल्या पाहिजेत. हे सुद्धा मला या निमित्तानं आपल्या लक्षात आणून द्यायचंय. फार मोठा भ्रष्टाचार या जाफराबाद भोकरदन तालुक्यामध्ये चालू आहे. काही वेळेनं मोठा मोर्चा काढून या शासनाला आणि इथल्या लोकप्रतिनिधीला आणि संबंधित अधिकाऱ्याला याचा जॉब विचारला जाईल. एवढंच मला या निमित्ताने माझे आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे म्हणून आपल्या सर्वांना सूचित करायचं आणि आव्हान सुद्धा या निमित्तानं करायचं आहे. आणि म्हणून हे झालेला कालचा जो प्रकार बदनापूर तालुक्यात, आपलं जाफराबाद तालुक्यामध्ये, याच्यावर तातडीनं या दोघांना सस्पेंड करून या सखोल सन्माननीय सीओ मॅडमनं चौकशी करून याच्या पाठीमागं अजून कोण कोण दोषी आहे हा पूर्ण अभ्यास करून तातडीनं सस्पेंड करावा आणि यावर सीओ मॅडमनं वाच ठेवावा ही विनंती या माध्यमातून आपल्याला करतो आणि थांबतो.